माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। दुधी भोपळ्याचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहिती आहे। शरीरासाठी उत्तम दुधी भोपळा आपला आहे। वजन कमी करताना आपण दुधी भोपळ्याचा ज्यूस पित असतो आणि असंही आपण आठवड्यातून दुधी भोपळ्याची भाजी करून खातच असतो। मुलं खात नसले तरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीची वेगवेगळ्या प्रकारची आपण दुधी भोपळ्याची भाजी करून खातो। आजची रेसिपी माझी होणार आहे दुधी भोपळ्याची। त्यासाठी मी इथे सालीची मूग डाळ गाडग्यामध्ये शिजवून ठेवलेली आहे आणि दुधी भोपळा मी इथे काढून ठेवलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक दुधी घेतलेला आहे मी आणि याची साल वगैरे आपल्याला काढायची नाहीये। दुधी भोपळ्याची साल आपण काढत नाही आणि बरेच जण काढतात पण सालीमध्ये पण बरेचसे घटक असतात, त्यामुळे दुधी भोपळ्याची साल मी काढत नाही। आपल्याला एकदम मोठे पण याचे तुकडे नाही करायचे, साधारण मिडियम तुकडे याचे करून घ्यायचे। आणि आपल्याला दुधी गाळ शिजवायचा नसतो जास्त, कारण फळभाजी तशी आपण गाळ जास्त शिजवत नाही कारण त्यातले सर्व घटक निघून जातात, म्हणून एकदम गाळ आपण भाज्या शिजवत नाही। पालेभाज्या असू दे तर फळभाज्या असू दे। आणि यातल्या बिया मी काढत नाही, हे बघा कोवळ्या बिया आहेत ह्या। इथे आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा कापून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम बारीक नाही कापायचा। 3 मिरची घेतलेली, तिखट मिरची, टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचा। मूग डाळ आपण शिजवून ठेवलेली आहे गाडग्यामध्ये, हे बघा एकदम गाळ आपली डाळ इथे झालेली आहे। साली सकट ही डाळ आहे आणि 20 ते 25 मिनिटं फक्त लागतात। 25 मिनिटांमध्ये कमी गॅसवर ही डाळ खूप छान शिजली। मला जेवढी गरज आहे तेवढी मी 2 वाट्यांसाठी अर्ध पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये अगदी हळूहळू पाणी ते पुरतं त्याला आणि व्यवस्थित आपली डाळ शिजली जाते। तर गाळ ही डाळ छान झालेली आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे एक पातेलं ठेवलेलं आहे, आपण 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचं। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। 1 टीस्पून मी इथे राई घातलेली आहे आणि कढीपत्ता घालायचा आपल्याला 5-6 पाने। इथे आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। कांदा आपल्याला घालायचा आहे। कांद्याला आपला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। आपल्याला इथे थोडे आता मसाले घालून घ्यायचे। 2 चिमटे इथे घेणार आहे मी हिंग, अर्धा टीस्पून इथे हळद घेणार आहे, पण 3 मिरची इथे घातलेले आहे, पण लाल तिखट सुद्धा मी इथे वापरणार आहे, तर अर्धा टीस्पून मी इथे घेतलेले लाल तिखट, 10-12 असलेले आपल्या मेथी दाणे। आता आपल्याला इथे घालायचं आहे टोमॅटो। टोमॅटो परतून झाला, आपल्याला घालायचं आहे दुधी भोपळा। गॅस आता एकदम कमी आहे। माझे 2 टीस्पून घेतलेलं आहे ओलं खोबरं। ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं घातलं तरी चालेल, पण छान लागतं या भाजीमध्ये, असलं तर जरूर वापरा। आपल्याला आता टोमॅटो बरोबर दुधी भोपळा थोडासा एक वाफ करून घ्यायची आहे। 1 मिनिट आपण झाकण ठेवून आणि व्यवस्थित आपल्याला या दुधीला वाफ देऊन घेतलेली आहे। शिजवलेली जी डाळ आहे ती घालून घ्यायची आहे। मूग डाळ शिजताना मी त्यामध्ये हळद टाकलेली नव्हती, तशी शिजवलेली होती। इथे आपल्याला कशी घ्यावी भाजी तसे त्याप्रमाणे इथे पाणी टाकून घ्यायचे, पातळ घट्ट कशी, आणि आपल्याला दुधी घालून शिजवायचं आहे त्याप्रमाणे आपण इथे पाणी घालून घेऊ। इथे आपण आपल्याला किती हवे घट्ट त्याप्रमाणे किंवा पातळ तसे इथे पाणी घालून घेतलेलं आहे। चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला भाजी एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित खालीवर करून एकदा मध्ये मिक्स करून आणि शिजवून घ्यायची आहे। आपण भाजी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे, उकळली नसते कारण कडोकड आपलं पातेलं भरलेलं होतं वरपर्यंत, तर त्यासाठी इथे मोकळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे। तर भाजीला इथे उकळी आलेली आहे आणि आपल्याला खूप जास्त दुधी भोपळा शिजवायचा नाहीये। गॅस मी काही इथे बंद केलेला आहे, हे बघा
कोवळा भोपळा होता आपला, तर गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. थोडीशी इथे कोथिंबीर घालते. सालीची मुगडाळ दुधी भोपळा भाजी आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.